डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। चाणक्य, प्रजा आणि मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता, ममता दीदींचं सरकार जाणार। तिन्ही पोलमध्ये भाजपला 150हून अधिक जागा तर TMCला 130 जागा मिळण्याचा अंदाज। केरळमध्ये एक्झिट पोलनुसार उलटफेर, काँग्रेसची सत्ता येण्याचा अंदाज, डाव्यांची सत्ता जाणार। पीपल्स इन्साइटच्या एक्झिट पोलनुसार UDFला 66 ते 76 जागांचा अंदाज। तामिळनाडूचे MK स्टॅलिन पुन्हा सरकार स्थापन करणार। चाणक्य आणि पीपल्स इन्साइटच्या एक्झिट पोलनुसार सुद्धा DMK सत्ता कायम राखणार। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा रेकॉर्ड ब्रेक मतदान। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 91.88% मतदानाची नोंद। भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींविरुद्ध भाजपचे शुभेंदू अधिकारी यांच्यामध्ये प्रमुख लढत। पोलपंडितच्या एक्झिट पोलनुसार बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांना 87% ते 92% मतं मिळण्याचा अंदाज। सुनेत्रा पवार 1,90,000 ते 2 लाख मताधिक्यानं विजय होण्याची शक्यता। तर पोलपंडितच्या एक्झिट पोलनुसार राहुरीमध्ये अक्षय कर्डिलेंना 70% ते 75% मतं, कर्डिले 95,000 ते 1,05,000च्या मताधिक्यानं विजय होण्याचा अंदाज। उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवेंना पुन्हा संधी, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं अशी सर्वांची इच्छा होती, मात्र ठाकरेंनी एका सामान्य शिवसैनिकाला त्यांच्या जागी जाण्याची संधी दिली। उमेदवारी मिळताच अंबादास दानवेंकडून ठाकरेंचे आभार। आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान, ठाकरेंनी दानवेंना विधान परिषद उमेदवारी दिल्यानंतर अंधारेंचं ट्विट। तर नाराजीच्या चर्चा, ताई तुम्हाला कुर्बानी सोबतच निष्ठा सिद्ध करण्यासाठी आणखी जोरजोरात बांग द्यावी लागणार, नवनाथ बन यांनी डिवचलं। विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी, पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर आता काँग्रेस उमेदवार घोषित करणार। ठाकरे उमेदवार नसल्यास काँग्रेसनं उमेदवार देण्यासंदर्भात आधीच भूमिका स्पष्ट केली होती। इंधनच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हेंचं नाव निश्चित। थोड्याच वेळात या संदर्भात नंदनवन या निवासस्थानी बैठक, दोघांच्या नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती। महिला आरक्षण विधेयक 2023 सालीच पास झालंय, मग आता मोर्चा कशासाठी? राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल। पत्राचाळ रहिवाशांना म्हाडाकडून 10% भाडेवाढ देण्याचा निर्णय, इमारतीची आणि घरांची दुरुस्ती करून देण्याचे म्हाडाला निर्देश। परिसरात मंदिर उभारलं जाणार, कंत्राटदाराकडून काम करून घेण्यासाठी म्हाडा अधिकारी आणि रहिवाशांची समिती। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के, 2.7 रिश्टर स्केल इतकी तीव्रता। चिपळूण तालुक्यातल्या येगाव भूकंपाचं केंद्र, यापूर्वी 12 मार्चलाच भूकंपाचे धक्के जाणवले होते। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।